नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरताची भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं सगळ्यात शेवटची लिस्ट म्हणजे नागपूरची यादी जी आहे ती काय केली की आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंडचे तसेच याचे मार्क जे आहेत लेखीचे म्हणजे जे ऑनलाईन परीक्षा झाली याचे मार्क काय केले प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तर या यादीनुसार जर बघाल तुम्ही इथं तर इथे ही यादी आहे. तर बघा याच्या यादीमध्ये ऋतिक चिंचा घाटे 180 मार्काचं टॉप केलेलं आहे यांनी. त्याच्यामध्ये 100 मार्क त्यांना ऑनलाईन परीक्षेला होते आणि आउट ऑफ यांनी काय केलं आहे, की याच्यामध्ये ग्राउंडमध्ये घेतलेलं आहे. तर यांनी टॉप केलेलं आहे. तर ही यादी तुम्ही जर बघाल तर याच्यात शुभांगी अर्गे यांनी महिलांमध्ये टॉप केलेलं आहे. 178 मार्कांचं. या दोघांचं अभिनंदन टॉप केल्याबद्दल. 178 आणि 180 मार्क आणले आहेत त्यांनी. आता याच्यामध्ये जर बघाल तर टोटल कॅटेगरी आता इथं जर बघाल तुम्ही जाहिरात पहिले बघेल. मी आता कॅटेगरीनुसार कट ऑफसाठी सेपरेट एक व्हिडिओ देईल तुम्हाला, काळजी करू नका, की कट ऑफ किती असणार आहे. तर ही जी जाहिरात होती नागपूर वनवृत्ताकरता, तर ती किती पदांकरिता होती त्याची तुम्हाला माहिती दिली आणि कट ऑफसाठी सेपरेट एक व्हिडिओ देईल. फक्त आता बाकीच्या गोष्टी बघूयात आपण, की एक्झॅक्टली काय-काय आहे याच्यामध्ये ते. तर नागपूरसाठी बघा, की 277 पदांकरिता ही काय करण्यात आली, की जाहिरात होती. 277 पदांकरिता ही जाहिरात होती. तर त्याच्यानुसार कट ऑफ किती असणार आहे कॅटेगरीनुसार, ते तुम्हाला मी सांगणार आहे. कट ऑफ किती राहणार आहे ते तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर ना, आता याच्यामध्ये काही सूचना आहेत का? सगळ्यात पहिले तर सूचना बघूयात, की एक्झॅक्टली काय आहे त्या सूचना. तर याच्यात सूचना तर अजून यांनी काही दिलेलं नाहीये. ओके. सूचना तर दिलेली नाहीये सध्या तरी. तर यांनी ग्राउंडचे मार्क आणि रिटर्नचे मार्क काय केले, की तुम्हाला प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. ते बघू शकता हे. तर टोटल जर पाहाल तुम्ही हे, तर 20,630 विद्यार्थ्यांची ही यादी आहे. लक्षात घ्या 20,630 विद्यार्थ्यांची ही यादी आहे. त्यांनी ऑर्डरनुसार दिली ते बरं केलं म्हणजे आपल्याला कट ऑफ काढायला काय होईल, की सोपं जाणार आहे. ओके. तर कट ऑफसाठी सेपरेट व्हिडिओ मी काय करेन, की लाईव्ह तुमच्यासोबत घेईल मी. वाटल्यास तर लाईव्ह घेईल त्याच्यामध्ये कट ऑफ डिस्कस करू. एक थोड्याच वेळात मला एक वेळ द्या थोडा. त्याच्यामध्ये आपण काय करूयात, की कट ऑफ डिस्कस करूयात. आता 7:45 झालेले आहेत. तर वाटलं तर 8 वाजता वगैरे आपण काय करू शकतो, की कट ऑफसाठी हे करूयात आपण लिस्ट कट ऑफ करूयात. त्याच्यामध्ये 8 वाजता आपण काय करूयात डिस्कस करूयात, की कट ऑफ वगैरे काय असणार आहे या गोष्टी सगळ्या तिथे डिस्कस करूयात. त्याच्यामध्ये बघा सगळ्या विद्यार्थ्यांचे याच्यानुसार डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, जेंडर दिलेला आहे, कॅटेगरी कोणती आहे, त्याच्यानंतरनं 90 पैकी मार्क आहेत. सॉरी 120 पैकी मार्क आहेत. त्याच्यानंतरनं टायमिंग किती आलेला आहे तो दिलेला आहे. त्याच्यानंतरनं इथं रनिंग टेस्टमध्ये मार्क किती भेटलेले आहे ते दिलेलं आहे आणि टोटल मार्क किती आहे ते दिलेलं आहे. तर ही यादी आलेली आहे. आपण काय करूया त्याच्यावरती सेपरेटली डिस्कस करूयात. 277 पदांकरिता कट ऑफ वगैरे सगळ्या गोष्टी डिस्कस करूयात. त्याच्यानंतर ना यांनी जर बघाल तर अजून काय दिलं आहे का बघूयात. डिस्क्वालिफाईड विद्यार्थ्यांची यादी दिली असेल, तेही बघूयात की यांनी तशी यादी दिलेली आहे का? सिलेक्शन लिस्ट नाहीये. ओके. ओके. डिस्क्वालिफाईड विद्यार्थ्यांची यादीही दिलेली आहे. लक्षात घ्या. डिस्क्वालिफाईड विद्यार्थ्यांची यादीही काय केली की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये बघा की इथे जर बघा की यांनी 30 मिनिटामध्ये कंप्लीट केली ना, तर ही विद्यार्थ्याची कंप्लीट यादी टोटल पाहू शकता. किती विद्यार्थी आहेत? तर इथं 6,206 एवढे विद्यार्थी आहेत. किती आहेत? 6,206 विद्यार्थी आहेत. तर त्यांनी कंप्लीट केलेली नाही, काही अब्सेंट होते. असेच हे रिझन्स आहेत. असेच हे रिझन्स आहेत. तिथे बघू शकता की अब्सेंट होते काही. त्याच्यानं 30 मिनिटात कंप्लीट केलेली नाही. इथे अब्सेंट होते. या महिलांनी 25 मिनिटात कंप्लीट केलेली नाही. विद्यार्थ्यांनी 30 मिनिटात कंप्लीट केलेली आहे. ही अशी यादी आहे इथे. ओके. ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत. या यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ॲज इट इज काय करतील की भेटून जाणार आहे. ओके. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.